महाराष्ट्रातील घडविलेल्या पक्षफुटींच्या घटनांमधून ममता बॅनर्जी यांनी काहीही न शिकता स्वतःचाच आत्मघात करून घेतला आहे. तो कसा हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहूया, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, समता न्यूज मध्ये आपले स्वागत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि भूतो न भविष्यती अशी घटना घडली. जनतेने आपले भरघोस मत भाजपच्या झोळ्यात टाकले आणि ममता बॅनर्जी यांना सत्तेतून पाय उतार व्हावे लागले. पराभव झाला तरीही ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारने म्हणजेच भाजपने निष्पक्षपणे या निवडणुका लढवल्या नसून यामध्ये निवडणूक आयोग आणि ईव्हीएम यांच्या मदतीने निवडणूक जिंकली असे आरोप करण्यात त्या बिझी झाल्या. आणि इकडे भाजपने तृणमूलमधील जिंकून आलेल्या असंतोषी आमदारांना हाताशी धरत आपली चाल रचली आणि पुन्हा एकदा प्रस्थापित पक्षाला महाराष्ट्राची पुनरावृत्ती करीत खिंडार पाडले आणि 58 आमदारांना गळाला लावले. आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस म्हणजेच ममता बॅनर्जी असे जे समीकरण होते ते आता पूर्णपणे बदलून तृणमूल काँग्रेस म्हणजे ऋत्विक बॅनर्जी असे करण्यात आले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पाडली गेली होती त्यानंतर ममता बॅनर्जी शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आणि पाठिंबा जाहीर करण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर अशा पक्षफुटीची घटना भविष्यात आपल्या पक्षात देखील घडू शकते हे ओळखून पराभवाचे खापर भाजपवर फोडत बसण्यापेक्षा पक्षाच्या अंतर्गत नाराजीवर लक्ष ठेवून त्यावर आधीच कडक पावले उचलणे आणि डॅमेज कंट्रोल करणे गरजेचे नव्हते का? याचाच अर्थ ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रामध्ये घडविलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षफोडीच्या घटनेमधून अजिबातच धडा घेतला नाही आणि त्या पूर्णपणे गाफील राहिल्या. नियमाप्रमाणे पक्षफुटी झाल्यास एकूण सभासद संख्याबळानुसार 2/3 आमदारांची गरज असते. म्हणजेच इथे साधारण 54 आमदारांची गरज असताना ऋत्विक बॅनर्जी यांना 58 आमदारांचा पाठिंबा जाहीर झाला आहे. याचाच अर्थ त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असणार नाही. उपहासाची गोष्ट म्हणजे जर हेच पात्रता निकष असतील तर मग महाराष्ट्रात ते लागू होत नाहीत का? की महाराष्ट्र राज्य हे भारताबाहेर आहे आणि म्हणूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या गटांना निवडणूक आयोगाने सरळ पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हच बहाल करून टाकले. भाजपने एक प्रसिद्ध संवाद नक्कीच खरा करून दाखवला आहे. अगर किसी चीज को पूरी शिद्दत से पाना चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है, भले ही उंगली टेढ़ी करनी पड़े, कारण भाजपा है तो मुमकिन है. लोकशाही आणि स्वच्छ निर्मळ राजकारणाला भावपूर्ण श्रद्धांजली. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा. आपण जर अजूनही समता न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि हो, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या या राजकीय भूकंपाबाबत आपले काय मत आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.